शब्द आहे म्हणून जास्त न लांबवता आपण हा शब्द वापरतो आहे. सरांनी सांगितलं ते नन्स, रन बाय नन्स जे आहे ते बरोबर आहे. ख्रिश्चन पहिले मिशनरीज हे सगळं चालवत होतं. आता त्याच्यापेक्षाही कठीण लोक म्हणजे परिस्थिती आपले लोक जे चालवत आहे त्याच्यापेक्षा बेकार स्थिती आलेली आहे. ते तर मिशनरीची जे चालवत होती बाहेरून आलेले होते. आता ते आपले नुसते पैसे कमवणे, पैसे खाणे हाच एक मोठा उद्योग झालेला आहे. खंडणी बहादूर आहे. मी असं म्हणतो की कॉन्व्हेंट शाळातले जे मॅनेजमेंट आहे ते खंडणी, कारण ते डोनेशन घेते त्याची स्लिप देत नाही. आणि जेव्हा डोनेशन घेतात कोणत्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतात त्याला त्याचे जोही पैसा देतो त्याची पूर्ण स्लिप द्यायला पाहिजे, ते देत नाही. त्याला खंडणी घेऊनच ऍडमिशन दिली जाईल असंच म्हणावं लागते. म्हणून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आपण अशी मागणी करतो. परंतु ज्यांनी पैसे दिले, ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे की माझ्याकडून इतके पैसे घेतले आहे यांनी आणि मला इतकीच रशीद दिली. हे बाकीचे 5,000 10,000 जे घेतले ते खंडणी स्वरूपात घेतले, त्या आत्ता आतमध्ये होतात, खंडणीचा गुन्हा लागतो.